बस ना ग सोनम, बस ना. काय पाहून राहिली? बस ना, बस ना. घरी कोणीच नाही का ग तुझ्या ओला? आई गी तुझे बाबा वगैरे कोणीच नाही आहे घरी? आई आणि मीच राहते ग इथे. आमच्या घरी आई आणि मीच आहे. माझ्या 2 बहिणी आहे मोठ्यावाल्या, संगीता ताई आणि शालू ताई. तर याचं लग्न झालं आणि सगळ्यात लहान आता मीच आहे. ताई ना मीच राहतो, आम्ही दोघंच राहतो. आणि तुझे बाबा नाही राहत तुमच्या सोबत? नाही, माझे बाबा ना लहानपणी मी खूप लहान होती तेव्हा माझे बाबा, मला एवढं समजतही नव्हतं तेव्हा माझे बाबा ना धनुर्वात झाला होता माझ्या बाबाला, तर तेव्हाच गेले माझे बाबा लहान असतानाच. मला तर आठवते, जास्त मोठी नव्हती मी, पण थोडाफार चेहरा आठवते मला माझ्या बाबाचा. तर माझे बाबा ना तेव्हाच गेले, धनुर्वात झाला होता माझ्या बाबाला. मग आई ना मीच राहते. आता माझ्या बहिणीचे लग्न झाले तर. हो का ग, लहान असतानाच गेले आहे ना तुझे बाबा? तरी तर म्हटलं मी तुझी आई नाही पाहिली ग अजून. तुझी आई नाही आहे घरी? सीता कोण होय बाई पाहुणे ना त्यासोबत आली? ती मैत्रीण होय का? गावातल्या तर सर्वच पोरीला ओळखतो बाई. कुठून बाहेर गावून आली का बाई? नाही आई, चंदा मामी नाही का आपली चंदा मामी, त्याची वाली भाषी होय, त्याच्या नंदेची पोरगी. बाई 4 रुपयाची पोरगी होय का बाई तू? हो का? तू लहानपणी येत होती नाही तसा, तेव्हापासून पाहिलंच नाही हो बाई तुले. बापा भल्लीच मोठी झाली हो तू. तर काय नाव आहे बाई तुझं? हो जी काकू, माझं नाव सोनम आहे. मी चारूचीच पोरगी आहे. माय बाई, त्या बापावर गेली हो बाई तू. त्या बापाचाच आहे गोरापान. आणि तू आई नाही का एवढी लगेच गोरी नाही आहे, पण नाकडोई चरचर आहे हो बाई तू आई बी. पण तू त्या बापासारखीच आहे बाई गोरी. पहिले ये बाई, आता येत नाही. ते बाबा नाही येत, तुझी मम्मी नाही येत? नाही, माझी आई पण नाही येत आणि माझे बाबा पण नाही येत. जा ना तिच्यासाठी चहा घे बनव, थोडेसे पोहे मोय बनव त्या पोरीसाठी. पहिल्या वेळेस आली बाई ती पोरगी आपल्या घरी. जा ना शितले. नाही जी काकू, मला काहीच नाही पाहिजे. मी नाही का हे गाव पाहिलं नव्हतं ना, तर त्याच्यामुळे मला तिनं कानी पूर्ण गाव दाखवलं. आणि तिची मैत्रीण होती तिथं दुसऱ्या मोहल्ल्यामध्ये, ती मैत्रिणीच्या घरी पण घेऊन गेली. मग तिथं पण पोहे बनवले तिने. आता मला नाही खायचं काहीच. माय बाई काऊन हो बाई, काऊन अशी करतो? आमच्या घरचं चालत नाही का बाई तुले? हो नाही काकू, माझं पोट भरलं जी काकू. तसं नाही, नको खाऊ जास्त. थांब 2-4 चिप्स मिक्स करतो, पापड करतो. त्यानं तर काही पोट भरणार नाही बाई. ते तर खाशीन हो बाई. चिप्स मिक्स खाशीन का नाही थोडेसे? नका जी काकू, बसा ना तुम्ही. कशाला करता? नका करू. माझं ना खरंच पोट भरलं. विचारा आपल्या शीतलला मी दोघी नाही नाश्ता केला तिच्या मैत्रिणीच्या घरी. बरं बापा, तुझी मर्जी. तुम्ही माय ओळखते हो मला चांगले आहे ना. नलूबाई म्हणत होती आईले, ओळखते चांगले आहे ना. हो का जी काकू? हो, त्याचं लग्न झालं होतं बाई, तर तेव्हा मला 7वा महिना चालू होता बाई मायवाल्या मोठ्या पोरीच्या वेळेस. मला लवकरच झाले हो लेकरं. लवकरच झाले. 2-2 वर्षाचा फरक आहे माहिती नाही पोरीच्या. ते आईले थोडंसं काही नाही उशिरा झाले लेकरं. नाही तर ते मोठा भाऊ ना मायवाली मोठी पोरगी सारखी असते. सारखी राहिले. हो, तुम्ही दोघं बहीण भाऊ आहे. मला 2 पोरी झाल्या होत्या, तर मी काही ऑपरेशनच करून राहिली होती. हिचा शीतलचा बापही म्हणे करून घ्या ऑपरेशन. माय सासू माय मधातच आडगी झाली. काही नाही गरज ऑपरेशन करायची, एक होऊ दे, काही नाही गरज. पोरगं होते म्हणून हे माय शीतल झाली बाई. काकू तसं काही नसते जी, मुलाचं आणि मुलीचं जेव्हाचं ते होतेच जे. आता मग हिचा बाप तर नवीन विचाराचा होता माय. हिचा बाप त्याले पोरी 3 झाल्या, पण 3 पोरी मोठ्या लाडाच्या होत्या. मग लाईनीपेक्षा मोठी तर पोरगी लयच लाडाची होती बाई. लेकराले पोरीले सोडेच नाही. मग मायवाली शितली, माय शालू न माय संगीताच करे बाई तो माणूस. मला तरी थोडंसं वाटे बाई एखादी लेकरू म्हणजे पोरगं व्हावं बा, पण नाही का बाई हिच्यावाल्या बापाले बिलकुल वाटे नाही. ती नाही लेकराचा लाड. कपडे काय ना काही काय, दिवाळीले कपडे, 15 ऑगस्टले नवीन ड्रेस. माय लहान होते तर लय करे बाई. हे पोट्टी लय लहान होती, या पोट्टीने नाही समजे एवढं, पण बाकीच्या दोघीले मोठं समजे बाई. ते जाऊ दे ना आई, तू काय बाबाची आठवण काढतो? जाऊ दे ना, ते एवढ्या दिवसाच्या बाद आली तिने बाबाचं सांगत बसली. काय बाई पोरगी मायवारी अशी आहे व. ते नावही नाही माहिती बाई पोरीमध्ये. सोनम आहे जी, माझं नाव सोनम. पाय बाई हाय अशी पोरगी आहे. बापाचं नाव काढलं का उलीसच तोंड करते. रडल्यावानीच करते. ते नावही काढू नाही देत बिचारे. आम्ही घरात कोणीच नाव नाही काढतो तिच्या बापाचं. जाऊ दे माय, बसा तुम्ही. मी नाही का थोडंसं ब्लाऊज फिटिंग करून आणतो. त्या साडीले काही पिको फॉल करायला टाकली, ते घेऊन येतो. बस बाई बस येत जा बाई. आम्हाला माहीतच नाही हो तू इथं चारूबाईची पोरगी आली बा म्हणून. काकू झाले आता मी 15 दिवस झाले असेल मला इथं येऊन. तर आता इथूनच कॉलेज करत आहे मी इथं सिटीमध्ये. हो का बाई? मग माय पोरगी इथं जाते हो कॉलेजमध्ये. असं म्हणजे म्हणून ओळखी झाली काय तुमची? असं बसा बापा बसा. ते बाय रडू नाही बाई, रडू नाही वा. वरता आला स्माइली, असं नाही करू. ते बाय वरता बाय.
ते बाय आला तिकडून ये रे आको ये बरं ये इकडं आमची बाई लढून राहिली ये रे आको बाय बरं आमची बाई कशी रडून राहिली स्माइली छान बाई आहे आमची लढ नाही बापरे इथे काऊन एवढं लाल लाल लागलं व काय झालं व आई बापा हिचं तोंड घेऊन काऊन असं सुजलं व आई अरे काही नाही ते नाही का थोडीशी अशी पडली ते काही नाही झालं काय एवढं काय घाबरा लागते रे पडली थोडीशी आता लेकरू आहे लहान पडतच असते पडली कशी ते सांग पाहिजे कशी पडली एवढं कसं काय लागलं तिने आणि हिची माई कुठे गेली होती रोशनी कुठे गेली होती रोशनी हे कशी काय पडली माझ्या घरी गेली असं तिकडे जाऊन बसली असं नाही कशी पडली आई आहे तू इथं घरी होती आई गेली होती माईच्या घरी गेली ते घरीच होती तिची माई तरी घरी आहे का कोणी घरी नाही आहे वावरात गेल्या सगळ्या बाया तिची माय गेली घरीच होती ते कुठंच नाही गेली पोटी तर करते ना रे आता पडली मग काय करता आता लागलं तिला थोडस आता तिला थोडसा झेंडू बाम घेऊन लावून दिला थोडसा बरं आहे तिला एवढं काही लागलं नाही एवढं नको यल पाडत जात जाऊ माय पिंकीने सांगितलं वाटतं गेली हे बाई म्हणून तर आली बाई हे आता काय म्हणते न काय नाही अहो बाई कितीक लागलो बापा त्या नातीले हो पडली म्हणते ते सोप्याहून खाली कितीक माय बाई व चांगलं लागलो ना इले वा टोन काढ तर माल लाल लाल आलं होतीच बाई एवढी पडली का होती एवढूस लेकरू बाई आता हे आगीत तेल टाकाली त्याले मी कसं बी हे करून राहिली सूरजले तर आता हे जास्तच लावण आता काय करावं आता हिचं इले आता याच होतं सोप्याहून पडली का ही मावशी तुला कोण सांगे सोप्याहून पडली म्हणून आणि आई तर म्हणते अशीच पडली आई सोप्यावर पडली आई आहे आणि तू म्हणते अशीच पडली किती लागलं असं होती हे पाहिजे म्हणून तर एवढं फुटलं फाटलं दिसून राहिलं तिथं तोंड अरे पिंकी सांगत होती मग तेच तर लढून राहिली पिंकी घरी येऊन मग आई मीनं काहीच नाही केलं वहिनी मलेच रागवली मलेच बोलली वहिनी मारते आता मले अशी करू लढत आली बाप्पा धावत ते मला म्हणे सोप्याहून पडली म्हणे ते गाडी घ्यायला खाली वाकली म्हणे तिची गाडी पडली तर आणि पडली म्हणते धपकन बाप्पा बापरे आई बी तर नाही होती घरी नाही का बाई तू बी तर गेलती वाटते कुठं आणि मायपोरीच्या वर्षावर ठेवून दिलं बाई ते आल्या सुने नव लेकर आले व आणि पडली बाई धपकन ती पोरगी आणि मायपोरीवर बावरून राहिली बाई ते रोशनी तिने तरी काय समजते मायपोरगी काय एवढी मोठी आहे बिचारे बाई वा बबिता तू बी अशी बोलताना नाही पडली सोप्याहून ते तू बी अग्गाऊस लावता आपलं वाला सोप्याहून पडले त्या पोरीला एवढं समजत नाही तुला तर माहित आहे मग पोरीच्या गोष्टीवर काय एवढी विश्वास ठेवून राहिली होती मी घरी रोशनी होती मी होती रोशनीने मला सांगितलं होतं अगं त्या दोघा नवरा बायको मध्ये झगडे लागल ते पोट्ट माहित आहे ना कसं बदमाश आहे सूर्या हेड बाबा हीच बी बोललंच आहे जाय बरं बाई तू घरी जाय बरं बबिता मग नंतर मी येतो त्या घरी जा जातो बाप्पा जातो मला जाय म्हणून राहिली तू इथून माय पोरीला हे करते पावर करते आता तू नात पडली तर माय पोरीच्या काय गलती आहे माय पोरीची तिच्या अंगावर ठेवून दिलं बाई ना ती एकटी कुठं फिरली होती आली इथून कुठे गेलती फिराली माय पोरीले पाले लावते एवढूशा लेकराले पाले लावाले पडली तर तिची काय गलती ना आता तू मलाच म्हणून राहिली जातो बापा त्या घरून नाही येत कधीच नाही पाय ठेवणार आता अहो ये बबिता हट बापा हट हे तर लहान लेकरापेक्षा लहान लेकरू आहे हो बापा हट हे ना एवढी मोठी वाढली घोडी पण नाही इले अजूनही अक्कल नाही आली हो या बबितीले अहो बबिते जातो आता कधीच पाय नाही ठेवणार त्या घरी कधीच नाही ठेवणार त्या घरी पाय तुम्हाला तशी बी मी धाडच आहे त्या सुनेले तर पहिलेच धाड आहे आता हे पोरगी गेली बाई फुगून बबिती आता काय करावं बाई तिले बेकार वाटलं हट बापा मी बी रागात ना काही बोलून गेली बाई तिले पडली नाही आई माझ्यासोबत खोटी बोलून राहिली तू सोप्यावर पडली तू म्हणता अशीच खोट पडली म्हणून माई बोलली पाय तिला किती लागलं आणि हे वाली हिंडाल गेलती वाटते आणि तू तिची गोष्ट लपवतो हिंडाल गेलती ते हिंडाल आले नाही गेलती म्हटलं नाही हिंडाले ते कुठंच नाही गेलती ते भांडे कपडे घासून राहिली होती मी गेलती त्या जीवाले बांगड्या भरून द्याले ते चालली होती पोरगी तर आता तिनं म्हणलं असं पिंकीले का थांबव बाई तिच्या जवळ पडली असं ते कधी चढली चोप्यावर कधी पडली तर तिचंही नाही लक्ष तिची काय गलती आहे बिचारीची रोशनीची एवढा काय मार दात मनकट खाऊन राहिला मार जसा
ती आई मी पहिलेपासून सांगत आहे, पहिलेपासून लेकरू आहे पहिले पाय म्हणतो तिला हमेशा. हमेशा म्हणतो तिला लेकराकडे पहिले पाय, कामा धामा राहू देत मग करत लागेल म्हटलं. लेकरू झोपल्यावर लेकराकडे पहिले पाय म्हटलं, कमी जास्त झालं असतं काय तिचं तोंड कसं लाल झालं. आम्ही दवाखान्यात नेतो तिले, आण लवकर दवाखान्यात नेतो. कसं बाहेर पोट्ट आहे वय, बाहेर पोट्ट राहिले. आता हे एवढ्याशा गोष्टीसाठी दवाखान्यात नेत असते का रे पागल बानाच्या. झाला तिला त्याला झंडू मामगी लावून कमी आहे आता थोडस लागत असत ते. आता तर सध्या लहानच आहे, तर जशी जशी मोठी होईल तसं तसं अजून पडत जाईल ते. मग प्रत्येक वेळेस तिला दवाखान्यात घेऊन जात असेल का येल पाडवानाचा. आई लय लागलो ना तिला, आई पाय ना की तिला लाल झालं ना. या रोशनीले ना मी आता इथे कांटो स्वतः चांगली तू इले काढल्याशिवाय राहतच नाही आता चांगली. एवढं नाही लागलं तिले, तिला कांटो 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 कुठचे शब्द वगैरे कांटो कांटो. हा रोशन इकडेच उभा आहे का तुझ्या घराच्या मागच्या साईडला. हो ग शीतल, वाटच पाहत होता वाटते. हा तर बाहेर गेला होता मगानी. अगं येते कधी कधी इकडं माझ्या घराकडे मागच्या खिडकीतून पाहते. आता भांडण झालं त्याच्यामुळे ना आम्ही जास्त बोलून नाही राहिलो. ते गलतफहमी झाली होती ना तुझ्याविषयी ना त्याच्याविषयी. आणि त्या दिवशी सुरत दादा आला होता म्हणतात आमचं भांडण चालू होतं तर त्याचं. पण मग तेव्हापासून बोलणंच नाही झालं. त्याला एवढं राग आला का मी रोशनले का फोन नाही उचलून राहिला माझा. आणि मी पण अंगोनीन केला नाही ना, एकच वेळा केलता मी. आता करीन ना, आता करीन त्याला फोन. असं नाही ग, दोघे समजून घ्यायचं एकमेकाला. तुझीच चुकी आहे, बिनफालतू शक पकडते त्याच्यावर. सोनम ते फिरणं मार फिरून राहिली इकडे तिकडं. इले काय इले तेवढंच काम आहे, इकडे तिकडे इकडलं येटायतलं तिकडलं येटायतलं. इले कोण आहे म्हणणार बोलणार. चल बाबा आले, बाबा बोलून राहिले. आईनं सांगितलं मला ह्याच्याच घुबडी सोबत गेली होती म्हणून. तू ना कोणासमोर काय बोलायचं हे नाही समजत. आपल्या दोघांचं भांडण आपल्या दोघांतच मिटवायचं का नाही. तिच्या समोर मला घुबडी घुबडी म्हणते. तिला काय वाटत त्या सोनमले याला समजतच नाही. याने आपल्या गर्लफ्रेंडची रिस्पेक्ट करायला बिलकुलच नाही गड्या. काय होईल तू आला शायनावानाच्या. काय बोलून राहिला तू. शायनावानाचं म्हणतं स्वतः फिरतं तू. आणि तिने कोण घेऊन गेली होती सोनमले. मी बंडीवर बसून होतो तेव्हा जाताना दिसले मला दोघी जणी. तुम्ही दिसाले काय घेऊन गेली तिला. काय हिंडायला नेता तू तर हिंडस तिला काय नेऊन राहिली. तिने नाही नेलं मला, मीच नेलं तिला. मीच म्हटलं मी हे गाव पाहिलं नाही म्हटलं तर मला दाखव म्हटलं. तिनं कशाला नेलं रे मला. मीच नेलं तिला. काही पण आपलं असेच भांडत राहता का रे तुम्ही, म्हणून पटत नाही वाटते तुमचं. तिनं सांगितलं तर नाही शिकली ना आमच्या दोघांविषयी. सोनम असंच भांडत राहतो म्हणजे. सगळं माहित आहे मला, सगळं माहित आहे. तुमच्या दोघांविषयी सगळंच माहित आहे. कोण सांगितलं तुले, कोण सांगितलं. ह्याची प्रिन्स सांगितलं का. तसं काहीच नाही आमच्या ह्याच्यात. सोनम तसं काहीच नाही आहे आमच्या ह्याच्यात. नाही आहे काही तर मग काही रीत उभं राहायचं ना. दावड्या मावल्या घराच्या समोर काही रीत चक्र मारतो मग. जाई लवकर निघ. खोतनाडीत देतो मला जायगी म्हणशील तर लक्षात ठेव तू. सांगून राहिली मोठी मावले. तुले पाहिले राहून राहिलो का मी येतो उभा. तेवढेच काम आहे वाले. लय सुधी आहे तू. तुले पाहिले उभं राहू मी इथं. चाल वा सोनम चाल बरं. बाबा आले घरी तुला बोलावते. चाल चल. कुठे गेली म्हणे बाबा म्हणतील बोलून आण म्हणे. चल. बापरे किती भांडते हे दोघे जण. बापा बापा हे काय तर भांडण यायचं. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वाणी तर वाटतच नाही. ते भांडूनच राहिले. चल शीतल जाते मी घरी. नंतर फोन करते मी तुझ्यासोबत बोलते नंतर. हो जाना याला घेऊन जा बाहेर पाहिजे. याला घेऊन जा शाईना बनते स्वतःले. याला घेऊन जा. आता तू बोल माझ्यासोबत मग सांगतो तुझे फोन करून कर मग 10 वेळा. मग तुला सांगतो कसं राहते तर. काय गरज नाही मला तुला फोन घेऊन करायचा. मी नाही करत फोन घेऊन. ठीक आहे ना कधी भांडतच राहते माझ्यासोबत. आता तू फोन कर फक्त मला. मग बाय तो फोन केला ना तुझ्या घरी येऊन तुझ्या गालपडीत देतो मी. लक्षात ठेव. रडतं कशाला एवढं भांडण कशाला करता पण तुम्ही दोघे जण. कशाला रडून राहिली का. जा घरी जा. मी त्याला समजावून जा. काही समजावू नको सोनम तू याला. काही समजावू नको. यो लायकीचाच नाही प्रेम करण्याच्या लायकीचा. रे राहू दे. बरं झालं ब्रेकअप झाला आमचं तर. कसं रे तू रोशन प्रेमही करतं तिच्यावर आणि भांडते बी किती शिवा दे. तर तू किती बोलत रे तिला. एवढं थोडी बोलत असते. अहो सोनम तुला नाही माहिती कशी आहे तो. कशी राहिली त्यावरून झगडे करून राहिली होती आतापर्यंत. 8 दिवस झाले माझ्यासोबत. मायन तुझे चालूच आहे म्हणते ती. सांग आता. मी तिला 17 वेळा सांगितलं का माझी आत्तू बहीण होय. ती माझी आत्तू बहीण होय. मायन तिचं काहीच नाही. ऐकतच नाही. जाई म्हटलं तुला ब्रेकअप करायचं आहे तर कर. हौस म्हणे मग. आणि ताईची बोलूनच नाही राहिली. ती बाबा बोलून राहिली तुझी. आणि तू काय गेली तिच्यासोबत. तिकडले येटायतले पोरं चांगले नाही. आणि तू काय गेली तिच्या मागं लागून. तिनं तिच्या मैत्रिणीच्या घरी नेलं होतं मला. तिच्या मैत्रिणीच्या घरी गेलो होतो आम्ही. आता गेली तर गेली सोनम. तू याच्यानंतर जाऊ नको. बाबाला की माहित पडलं ना तर बाबा बोलन बरं तुलेस मग. बोलायले तिकडं चांगले नाही. लोक चांगले नाही तिकडले. म्हणजे पोरं बार बरोबर नाही तिकडं. ठीक आहे नाही जाणार आता. मामा आले का वावरातून.
आले मामा आले. आणि मी काय म्हणतो, हे शीतलचं मायवालं ना आई जवळ की बाबा जवळ की सांगू नको, नाही तर घरी तमाशा होईन बरं चांगला. हा तुले सांगतो. सांगू नये काय फायदा, तुमचा तर तसाही ब्रेकअप झाला ना दोघाचा, मग काय फायदा सांगू नये. आता कशाला म्हणतं मला सांगू नको म्हणून. आमचं चालू राहते असंच, तू टेन्शन नको घेऊ. ते काय आहे ब्रेकअप म्हणते ना लगेच बोलते, मग तुला नाही माहिती कशी आहे तर. आणि आईला सांगू नको बरं. हा नाही तर घरी फालतू हे होऊन जाईल. हा माहीत गीत पडलं ना तर बस झालं. तिची आई ना माई आई दोघेच्या आईचे किलोंड्या होऊन जाईन बिन फालतू मारामध्ये. नाही सांगत रे, नाही सांगत. एवढं कशाला घाबरतो तू. अरे लवकर घरी चल. बाई चांगला पोरगा आहे व, चांगला पोरगा आहे व बाई. हो शेता, पण आता ही पोट्टी ऐकून नाही राहिली. चांगला नसतात त्या सागरनं नाहीच म्हणलं असतं. सागरनं काय आणलं, सागरच्या मित्राचा भाऊच होय म्हणते सक्का. मग तिने करायला काय होते, तिने पाहिले करू नको, पण पाहिले काय होऊन राहिले घरपर्यंत ती येऊ द्यायचे का पाहुणे. त्या बाबत असा डोकं पकडूनच आहे बाई. ऐकूनच नाही राहिली हो पोट्टी. संदीप हीच वय झालं ना बाई संध्याचं. त्यापेक्षा 2 वर्ष लहान आहे ना. आता तुमचं दोघीचे वय होते लग्न करायचे. लग्न करायचे वय राहिले. कितीक शिकते ना, कितीक नाही तर काय माहित का बाप्पा. शिकतोच म्हणते बाप्पा. शिकणं नंतरही होते ना. आता ते पोरग चांगलं शिकलेलंच आहे तर ते काही इले मनाई करणार आहे. तिने म्हणलंय बाई मी ना, बापही समजून राहिला, भाऊही समजून राहिला, पण तिच्या डोक्यात काही बसून नाही राहिलं. तू सांग बरं तिला थोडंसं समजाव. काय आहे तिच्या मनात ना काय नाही तर. आई बँकेत आहे म्हणते पोरग, तर मग चांगलंच असन ना. आणि सागर दादाच स्वभाव तर माहित आहे कसं आहे तर. चांगलं असल्याशिवाय तो गोष्टच काय करते. मग येऊ दे पाहुणे घेऊन ये, मी तिला समजावून सांगतो. संध्याले फोन लावतो, मी सांगतो तिला समजावून. पागल झाली का म्हणा. एवढं चांगलं पोरग असन तर मग कशाला हे करतं. घरी येऊ दे त्याला पाहुण्याले, आपल्याला माहित पडते पोरग कसं आहे काय आहे. पाहिल्याशिवाय काय माहित पडणार आहे. बोलो मी सांगतो तिला समजावून. आपल्या संध्यासोबत बोलतो मी. तेच म्हणलं मी ना, तिचा बापही तेच म्हणून राहिला. मग ऐकूनच नाही राहिली पोट्टी. मला शिकायचंच म्हणते. तू समजावून सांग बाई तिले. त्या मतानं ऐकन तरी. थोडंसं डपट कर तिले, सांग समजावून. आम्हाला तर ऐकून नाही राहिली बाई ती पोट्टी, उलूच करून राहिली. ठीक आहे सांगतो मी, समजावून सांगतो मी. संध्याकाळी करतो तिले फोन. आता कॉलेजमध्ये असेल ना ते, संध्याकाळी आरामशीर करतो मी तिले फोन. हो कर बाई मा संध्याकाळी तिले फोन कर. सांग बाई तिले थोडंसं शहाणपण शिकव बाई. ऐकतच नाही निवय पोट्टी. काय लहान आहे, दना काढून तिले बसू पाटावर दाखवासाठी पोरग. माहिती सागरनं पाहुणे आणले गिनले आणि खरंच ते म्हणे ते तशी चालली गेली मैत्रीणच्या घरी. तर नाही बाई आम्हाला तोंड खाली करावं लागेल त्या पाहुण्याच्या समोर. पोट्टीच नाही आली तर सांग बरं. म्हणून आम्ही का नाही बोलवाले पाहुण्याले धाकधूक करून राहिलो. नाही ते एका दिवशी ते आले तयार आहे म्हणते ते सागर सांगे. नाही अशी गपलतीत नको आणू. ते पोट्टी माहित आहे ना आपल्याला कशी मॅट आहे तर. खरंच ते चालली जाईन बरं मैत्रीणच्या घरी, येणारच नाही फालतू. आपलीच बदनामी होईन त्या पाहुण्याच्या समोर. आई थांब, मी तिला संध्याकाळी येऊ दे कॉलेजमधून आली म्हणजे तिला फोन करतो आणि सांगतो. बरं तू कशी आहे बाई. कशी आहे, बरी आहे का नाही आहे. बरी आहे. आता स्वयंपाक पाणी की झाला, जेवण घेऊन झाले, कामही झाले. ताई झोपल्या तिकडं त्याच्यावाल्या रूम मध्ये. मी आली इकडं, त्या फोन आला तर उचलला फोन. मी म्हटलं काय आला बा. हेच सांगायचं होतं बाई, हेच सांगायला फोन केलता का तुले. म्हटलं 2 गोष्टी सांग बा त्या बहिणीला समजावून, संधीले. त्याच्यासाठी फोन केला. माय तुझी सासू विसू कुठे आहे, गेली का हो कामाले. हो त्या वावरात गेल्या ना त्या वावरात. ती जाऊ जाते का बाई वावरात. हे आपली काय नाव आहे बाई त्या जाऊचं नावही नाही माहित बाई मला. छाया जाते का. नाही जात, त्याला येतही नाही म्हणते काम वावरातलं जास्त तर. आणि ते त्याचं वाला बाळ राहते रुद्र, तर त्याच्यामुळे जात नाही त्यावाल्या. आणि तसंही त्याला जमत नाही म्हणते असं, म्हणजे वावरातले कामं पाहिजे असे तर त्या नाही जात ना. ते घनश्याम दादा बी पाठवत नाही त्याला. असं हो का. बरं आहे बाई तुला सोबती राहते घरी. मी म्हटलं ते जाते का काय का म्हटलं पोरगी. ठेवतो मग मी. सांग तिला अंगोलीने फोन कर बाई. श्वेता हो करतो तिला फोन करतो संध्याकाळी.